नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपासिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? आज आपण जाणून घेणार आहोत जया एकादशीबद्दल. ही एक तिथी नाही, तर विष्णू भक्तांसाठी श्रद्धेचा, संयमाचा आणि मोक्षाचा मार्ग आहे. जया एकादशीचा पवित्र दिवस आपल्याला आठवण करून देतो की भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवल्यास अशक्यही शक्य होते. पुराणात सांगितले गेले आहे की या दिवशी उपवास, जप, नामस्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही एकादशी श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेली आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंची उपासना केली जाते. 2026मधली जया एकादशी ही 29 जानेवारीला आलेली आहे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर श्रीहरी विष्णू व लक्ष्मी मातेचे फोटो ठेवावेत आणि त्यांची पूजा करावी. चला तर मग जाणून घेऊ या दिवशी काय करू नये ते. या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करू नये, तुळशीची पाने तोडू नयेत, कोणालाही कटू शब्द बोलू नये, वाईट विचारांपासून दूर राहावे. या सर्व गोष्टी या दिवशी करू नयेत. आता जाणून घेऊया या दिवशी काय करावे. जया एकादशीच्या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावे आणि श्रीहरी विष्णूंच्या चरणी आपले सर्व दुःख अर्पण करावे. जो भक्त एकादशीचा उपवास श्रद्धेने करतो त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख शांती मार्ग खुला होतो. या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या पूजेला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच विष्णू सहस्त्र नाम जपावे. अधिकाधिक श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करावे. जया एकादशीच्या पावन दिवशी श्रीहरीची पूजा केल्याने पापातून मुक्ती मिळते असे पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.